कोपर्डीच्या घटनेनंतर मराठवाड्यातल्या अनेक जिल्ह्यांमध्ये लाखोच्या संख्येने लोक रस्त्यावर उतरतात। यात तरुणांची संख्या ही मोठी आहेत। आपल्यासोबत काही मुली आहेत। यांचा नेमका आक्रोश काय, तरुणांच्या मनात नेमकं चाललं तरी काय हे आपल्याला जाणून घ्यायचं आहे। काय सांगाल, काय नेमका संताप आहे आपला? या मोर्चाच्या पार्श्वभूमीवर कोपर्डी घटनेची अत्याचारित निर्भया तिला न्याय मिळावा, मराठा आरक्षण मिळावं, छत्रपतींचं शिवस्मारक भव्य दिव्य अरबी समुद्रात बांधल्या जावं आणि ॲट्रॉसिटी कायद्यातील काही जाचक अटी आहेत त्या शिथिल करण्यात याव्यात, हीच आमची या मोर्चामागील भूमिका आहे। महिलांची सुरक्षितता हा मोठा प्रश्न आहे, तर या संदर्भात काय वाटतंय तुम्हाला? पोलीस दलातर्फे किंवा शासनातर्फे महिलांना जे स्वसंरक्षणाचे धडे म्हणून कराटे किंवा तायक्वांदो यांचं प्रशिक्षण 1 आठवडा 1 महिन्याचं प्रशिक्षण दिलं जातं। त्यातून केवळ त्या क्रीडा प्रकाराचे बेसिक्स त्या महिलांना माहीत पडतात, ते स्वसंरक्षण असू शकत नाही। त्यामुळे माझी शासनाला अशी विनंती आहे की त्यांना आम्हीच दरवेळी का तडजोड करायची, तुम्ही भूमिका घ्या, समाजात प्रबोधन घडवून आणा। पोलीस दलाने दामिनी पथकाची प्रत्येक सर्कलमध्ये उभारणी करा, जेणेकरून कुठलीच मुलगी असुरक्षित वाटून घेणार नाही। नेमकं काय वाटतं तुम्हाला, महिलांची सुरक्षा या विषयावर काय वाटतं? महिलांची सुरक्षा, आज आपण महिलांच्या सुरक्षेमध्ये अजूनही मागे आहोत असं मला वाटतं आणि यासाठी शासनाकडनं काहीतरी भरीव कृती कार्यक्रम घेतले जावेत अशी आमची अपेक्षा आहे। महिला आजही या समाजामध्ये सुरक्षित नाही, आजही 7च्या आत घरात हीच संकल्पना कुठंतरी दिसते असं आम्हाला वाटतं। या ठिकाणी एक मागणी आहे, मराठा आरक्षणाचा प्रश्न जो आहे तो अत्यंत अग्रभागी असा आहे। नेमकं काय वाटतंय मराठा आरक्षणाबद्दल? मराठाला आरक्षण मिळालंच पाहिजे, कारण की जे 169 घरे असे आहेत की त्यांनी आपले कारखाने, मिल हे सोयऱ्याद्वारांच्या नावावर केलेले, पण जो मराठा वर्ग या विकासापासून वंचित आहे, जसं की शेतकऱ्यांनी घेतलेलं कर्ज, मुलीच्या शिक्षणासाठी, लग्नासाठी, पुन्हा त्यातली त्यात अन्य खर्च, यामुळे याच्यातून पुढे येण्यासाठी मराठ्याला आरक्षण मिळालंच पाहिजे। नक्कीच ॲट्रॉसिटी सारखा गंभीर संवेदनशील मुद्दाही या मोर्चामध्ये घेतला गेलेला आहे। नेमकं याच्याविषयी काय वाटतं? ॲट्रॉसिटी कायदा रद्द व्हावा अशी आमची भूमिकाच नाही आहे, मुळात असं आमचं म्हणणंच नाही आहे, परंतु ॲट्रॉसिटीचा गैरवापर रोखण्यासाठी याच्या काही जाचक अटी आहेत त्या शिथिल करण्यात याव्यात, हीच आमची मागणी आहे। हे लाखोचे जे मोर्चे होत आहेत, यामागे कुठलं राजकीय नेतृत्व आहे का, की हे स्वयंस्फूर्तीने होत आहे? नेमकं काय याच्या मागचं राजकारण आहे? हे राजकीय किंवा कोणत्याही समाज प्रबोधक यांच्या प्रेरणेने हे मोर्चे निघत नाही आहेत। या मोर्चांमागे फक्त एक मराठा आहे, जो आपल्या हक्कांसाठी निर्भयेला, कोपर्डी येथील निर्भयेला तिला काय म्हणतात, तिला न्याय मिळवून देण्यासाठी हे सगळे मोर्चे निघतात। यामागे कोणताही समाज प्रबोधक नाही, राजकीय नेता नाही, कुणीही नाही, फक्त एक सर्वसामान्य मराठा आहे। मला आणखी एक प्रश्न विचारायचा वाटतो की नेमकं मूक मोर्चाचं माध्यम आपण का निवडलं? आम्ही मूक मोर्चाचं माध्यम यासाठी निवडलं आहे की आम्हाला इथं कुठल्याही प्रकारचा दंगा, कुठल्याही प्रकारचा वाद हा निर्माण करायचा नव्हता, तर आम्ही सरकारला आमच्या मागण्या पूर्ण करण्यासाठी विनंती करतोय। आणि इथं आम्ही काही तलवारी घेऊन एकमेकांचं रक्त वाहण्यासाठी आलेलो नाही, आणि आम्ही हे तलवारी घेऊन रक्त वाहण्यासाठी आलो तरीसुद्धा रक्त कुणाचं वाहणार? आमच्याच भावांचं रक्त वाहणार आणि त्रासही आम्हालाच होणार, त्यामुळे आम्ही इथे मूक मोर्चाचं माध्यम निवडलं। नक्कीच या ठिकाणी आपण बघितलं की निर्भयाला न्याय मिळवून देणं हाच एकमेव उद्देश या सर्व मोर्चेकऱ्यांच्या मागे आहे, आणि यासाठीच ही तरुणाई या ठिकाणी जमलेली आहे। कॅमेरामन इरफानसह मिलिंद वानखेडे, साम टीव्ही, जालना।